मी वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर प्रति आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद बोलतो. आज इथे प्रेस कॉन्फरन्स आपण घेतोय ते 26/5/2026 रोजी इथे प्रेस क्लबमध्ये यूथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक पोस्टर व्हायरल झालं होतं. त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे डावा हात फोटोमध्ये उंच दाखवलेला होता आणि दीक्षाभूमीवरती भगवा ध्वज हे दाखवलेलं होतं. त्याचप्रकारे त्यांनी त्या प्रोग्रामची जे पण फोटोज आणि तो जो प्रोग्राम होता बेहतर नागपूरच्या नावाने ते प्रकाशित केलेलं होतं. तसंच ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती पण त्यांनी महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसच्या पेजवरती सर्व पदाधिकारी व पोस्टर टाकण्यात आलेले होते. तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवराजजी मोरे यांनी स्वतःच्या पेजवर सुद्धा ते पोस्ट केलेले होते. 28 तारखेपर्यंत शिवराज मोरे यांच्या त्या ID वरती ते पोस्ट होते. तसंच 27 तारखेला आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने याच्यात दखल घेतली आणि सोशल मीडियावर जे त्यांनी पोस्टर टाकलेले होते ते सगळे स्क्रीनशॉट घेऊन 27 तारखेला सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्याची नोंद केली आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, ॲट्रॉसिटी ॲक्ट टाकण्यात यावी असं आम्ही त्याच्यात बोललो. एकतीस तारखेला आम्ही दीक्षाभूमीला बौद्ध बांधवांना घेऊन तिथे दीक्षाभूमी स्मारक समितीला प्रश्न विचारले की तुम्ही आतापर्यंत जे हे पोस्टर 26/5/2026 जे तिथे लॉन्च केलं यांनी काँग्रेस यूथ काँग्रेसनी, त्याच्यावर तुम्ही काय केले? तर तिथे दीक्षाभूमीला गेल्या असतात तिथे समितीचे कोणतेही पदाधिकारी त्यावेळेला उपस्थित नव्हते. त्यामुळे आम्ही तिथनं डॉक्टर राजेंद्र गवई यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे? 26 तारखेची घटना आहे, आज 31 तारीख आहे, तुम्ही आतापर्यंत त्यांची कंप्लेंट किंवा FIR कुठल्याही पोलीस स्टेशनला केलेली नाही आहे. तर त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी म्हटलं की मला हे सगळं काही माहीत नाही आहे. तर मला हे बोलायचं आहे की आपल्या नागपूर शहरामध्ये आपण राहतो, कोणी दीक्षाभूमीवर काही हल्ला केला किंवा कोणी तिथली दिवाल तोडली तर आपण सर्वप्रथम तिथली जी कमिटी आहे त्या कमिटीला जाब विचारणार की बाबा इथे काय घडून झालेलं आहे. त्याचप्रकारे आम्ही तिथे प्रश्न विचारायला गेलो तर ते बोलून आलेले होते की तुम्ही काँग्रेसला हा प्रश्न का नाही विचारला, काँग्रेसला हा प्रश्न तुम्ही का नाही विचारला? तर आम्ही संविधानिक रूपाने संविधानाच्या अनुसार संविधानाच्या मार्गाने आम्ही सर्वप्रथम सीताबर्डी पोलीस स्टेशनला 27 तारखेला त्याची नोंद केली आणि त्यांनी दखल घेऊन आणि सीताबर्डी पोलीस स्टेशननी म्हटलं की आम्ही त्या सगळ्यांवरती ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करू. आणि त्यांनी एक लेटरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की काँग्रेसचे जे 12 पदाधिकारी आणि अन्य पदाधिकारी जे 26/5/2026 याच प्रेस क्लबमध्ये जे प्रेस घेतलेली होती त्या सगळ्यांवरती कलम क्रमांक 299, 353/2, 3, 5
न्यायसंहिता 2023 सह कलम 3/1 न आणि प अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसंच आम्ही ह्या गुन्हा नोंदीलाच्या अगोदर तिथे पोलीस स्टेशनला कोणी त्याची तक्रार घेत नव्हतं, तर आम्ही आमरण उपोषणची पण कंप्लेंट जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर साहेबांना आणि पोलीस आयुक्त साहेबांना पण केलेली होती. त्यांनी हे मान्य केलेली आहे. हेच सांगण्याकरता आम्ही इथे झालेलं जमा होऊन प्रेस कॉन्फरन्ससाठी सर्वप्रथम आम्ही त्यांना जेव्हा क्वेश्चन केले त्यानंतर त्यांनी त्याच्यावर ॲक्शन घेतलं आणि काल त्यांनी बहुतेक त्याचे जे निवेदन आहे ते कुठल्याही आतापर्यंत प्रेसच्या माध्यमातून किंवा कुठल्याही पोलीस कंप्लेंट त्यांची अजूनपर्यंत रीतसर झालेली नाही आहे. नाही, याच्यानंतर कधी पण जर दीक्षाभूमी आणि त्याच्यावरती कोणी पण काही बौद्ध बांधवांवर असे कोणी अत्याचार करत असेल तर वंचित बहुजन आघाडी त्याच्यासाठी तत्पर उभी आहे आणि हे कदापि सहन करणार नाही. भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा नाही, हे सगळे अजूनपर्यंत त्यांचा कुठले पण एव्हिडन्स प्रूफ नाही आहे. आपल्याकडे आपण केलेली तक्रार आणि त्याच्यानंतर कॉम्प्लेन्स घेऊन त्यांनी जे जे ॲक्शन घेतलेले आहे त्याची पूर्ण सविस्तर माहिती आपल्याकडे आहे. 27 तारखेला पहिले आपण कंप्लेंट केली, त्यानंतर 29 तारखेला पुन्हा अनुसूचित जनजाती आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट लावण्यासाठी त्यांना कंप्लेंट केली. त्यांनी तेव्हापर्यंत काही ॲक्शन मोडमध्ये नव्हते. 31 तारखेला आम्ही आंदोलन करण्याकरिता सांगण्यात आलो, त्यानंतर त्यांनी ॲक्शन मोडमध्ये आले आणि ते बोलले की आम्ही त्याच्यावर आता ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करीत आहोत. काल सगळ्यांना ते बोलले पोलीस ACP साहेब की आम्ही सगळ्यांचा आता बयान आणि त्यांना सगळ्यांना बोलू. राजेंद्र गवई साहेबांना आम्ही विचारला की तुम्ही आतापर्यंत 26/5/2026 ची घटना आहे, तुम्ही दीक्षाभूमीची जर कुठलं काही झालं तर आम्ही सगळ्यात पहिले दीक्षाभूमी जे कमिटी बनवली आहे त्यांनाच प्रश्न विचारू. तर आम्ही दीक्षाभूमी कमिटीला जाब विचारायला गेलो की तुम्ही आतापर्यंत ॲक्शन का नाही घेतली. 26 तारीखची घटना आहे, 31 तारीख होऊन झालेली आहे, आतापर्यंत कुठे पण काही झालेलं नाही आहे. तर त्यांनी सांगितलं की ही जी बाब आहे ही आम्हाला माहितीच नाही आहे. म्हणजे उद्या कुठली वॉल तुटली, उद्या कोणी बुलडोजर घेऊन आलं तर समिती का झोपली राहील का तिथे. आम्ही प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही काँग्रेसला प्रश्न का नाही विचारला.